नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण आचारी चिकन बनवणार आहोत। आचारी चिकन म्हणजे मसाल्यांच्या चवीचा भन्नाट संगम। तिखट, आंबट आणि खमंग चवीने भरलेले आचारी चिकन जेवणाची शान वाढवते। गरमागरम रोटी, पराठा किंवा भातासोबत आचारी चिकन खाल्ले की प्रत्येक घास मन जिंकून घेतो। घरभर दळवळणारा त्याचा मसालेदार सुगंध आणि रसाळ चिकनची चव म्हणजे खवय्यांसाठी खास मेजवानीच। चला तर मग कसं करायचं आहे हे आचारी चिकन आपण बघूया। अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत, घरचेच मसाले वापरणार आहोत आणि अगदी झटपटही होते। चला तर मग रेसिपी सुरू करूया। अर्धा किलो चिकन घेतलेले आहे, अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता मी इथे खोबऱ्याचा मसाला तयार करणार आहे। याच्यासाठी 1 वाटी सुकं खोबरं, 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा तीळ आणि खडा गरम मसाला घेतलेला आहे। 2 ते 3 लवंगा, 4 काळी मिरी, छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एक जावित्री फूल असतं ना त्याचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। याच्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये, हे कोरडच बारीक करायचं आहे। हा आपण आचारी मसाला तयार करणार आहोत, त्यासाठी हे सर्व साहित्य घेतलं आणि मसाला तयार केलेला आहे। आता आपण चिकन मॅरिनेट करायला घेऊया। अर्धा किलो चिकन मध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, लाल मिरची पावडर टाकूया 1 चमचा भरून, घरगुती लाल तिखट मसालाही टाकणार आहे। तिखट मसाला तुमच्या आवडीनुसार टाका, कमी तिखट किंवा जास्त तिखट जसं पाहिजे असेल तेवढा मसाला टाका। आता मी याच्यामध्ये सुहाना चिकन मसाला टाकते आहे, अर्धा पाकिट टाकणार आहे, म्हणजे जवळजवळ 20 ग्रॅम चिकन मसाला टाकलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या टाकूया, त्याचबरोबर हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट केली होती ती सुद्धा 2 चमचे टाकूया। आपण जो आचारी मसाला तयार केला होता तो याच्यामध्ये टाकून घेऊया। यानंतर तळलेला कांदा टाकणार आहे। 3 मोठ्या साईजचे कांदे मी तेलामध्ये तळून घेतले होते, ते आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत। 1 चमचाभर दही टाकलेला आहे। आता टोमॅटोची पेस्टही टाकूया। एक मोठ्या साईजचा टोमॅटो किसून घेतला होता तो सुद्धा टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करायचं आहे। हे सर्व साहित्य एकत्र करून झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटे हे चिकन झाकून ठेवायचं आहे। 5 ते 10 मिनिटात चांगलं मॅरिनेट होतं, त्यानंतर आपण हे चिकन शिजवायला ठेवणार आहोत। सगळं साहित्य एकदाच आपण चिकन मध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे चिकन बनवताना यामध्ये काहीही टाकायचं नाहीये, फक्त चिकनच आपण शिजवून घ्यायचं आहे। कारण सगळंच टाकलेलं आहे आपण, कांदा, टोमॅटो, मसालेही टाकलेले आहेत, मीठ सुद्धा चवीनुसार टाकलेलं आहे। त्यामुळे आता 10 मिनिटांनंतर आपण हे चिकन शिजवायला ठेवणार आहोत। गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तमालपत्र आणि मोठी विलायची टाकूया। बघा आता चिकन मॅरिनेट करून 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण चिकन तेलामध्ये टाकूया। बघा आपण याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाहीये, फक्त तमालपत्र आणि मोठी विलायची टाकली, त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाकलेलं आहे। म्हणूनच म्हणते की हे चिकन एकदम झटपट होतं। 2 ते 3 मिनिटे हे चिकन आपण तेलामध्ये परतायचं आहे, नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। चिकनला स्वतःचं पाणी सुटू द्यायचं, त्यानंतरच याच्यामध्ये पाणी टाकायचं। यासाठी मी झाकण ठेवलं, 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे। चिकन परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता चिकनला तेल किती सुटलेलं आहे आणि स्वतःचं पाणी सुद्धा सुटलेलं आहे। आता मी याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे। चिकन आणि मटण शिजवताना त्याच्यामध्ये थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं। यामुळे चिकन पटकनही शिजतं, त्याचबरोबर ते वातडल्यासारखंही लागत नाही, अगदी चांगलं मऊ लागतं। आणि नेहमी चिकन आणि मटण शिजवताना चिकन तेलामध्ये टाकलं की थोडा वेळ झाकण ठेवायचं, म्हणजे त्याला स्वतःचं पाणी सुटतं। इथे तुम्ही बघू शकता चिकनला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे, त्यानंतरच आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, लगेचच पाणी टाकायचं नाही। असं केल्याने चिकन किंवा मटणची चव आणखीनच वाढते। आता मी याच्यामध्ये गरम पाणी टाकते आहे। जास्त पाणी नाही टाकणार, इथे बघा 1 ते 1.5 वाटी पाणी आहे आणि ज्या भांड्यामध्ये चिकन मॅरिनेट केलं होतं ना त्याच भांड्यामध्ये मी पाणी गरम केलं आणि 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। आता कोथिंबीर टाकूया। मीठ वगैरे आधीच टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला टाकायचं नाहीये। कोथिंबीर टाकून चिकन चांगलं एकसारखं हलवून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवूया। झाकण ठेवल्यानंतर 15 ते 20 मिनिटे हे चिकन आपण शिजून देणार आहोत। चिकन शिजायला वेळ लागत नाही, मटण शिजायला भरपूर वेळ लागतो, पण चिकन 15 ते 20 मिनिटांमध्ये शिजते। 15 मिनिटे झालेली आहेत, मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता
कलर किती सुंदर आलेला आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता चिकनची ग्रेव्ही किती छान झालेली आहे. अगदी आचारी चिकन झालेलं आहे. आचारी मसाला जसा असतो ना तशीच ग्रेव्ही झालेली आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे. आणि इतकं टेस्टी होतं ना हे चिकन, तुम्ही एकदा नक्की करून बघा. मी खात्री देते तुम्ही नेहमी याच पद्धतीनं आचारी चिकन बनवाल, इतकं टेस्टी होतं हे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल अगदी कमी मसाले टाकलेले आहेत, जास्तीचं काहीही टाकलेलं नाही आपण. तरी सुद्धा भन्नाट चवीचं आचारी चिकन तयार केलेलं आहे. हे गरमागरम भाकरी बरोबर खा, चपाती बरोबर खा किंवा भाताबरोबर खा, कशाबरोबरही खा, अगदी भन्नाटच लागते. तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेलं आचारी चिकन कसं झालं आहे ते. आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. यामुळे काय होईल, तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. चला तर मग अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.